तुम्ही इतके मोठे व्हा की तुमच्या आईची कुस पावन करा, तरी नाव मोठं करा. पण नावामुळे काम झालं पाहिजे. नाव ऐकलं जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मटेरियलमध्ये एक मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला बीट मार्क वगैरे मी म्हणजे ज्या प्रकारे मी मार्क केले ते सेम तुम्हाला ते प्रोव्हाइड केले. तर सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकते, ते जे काय पहिलं बीट आहे ते जिथे बीट चेंज होत्या त्या पोझिशनला यायचं आणि ते व्हिडिओला स्प्लिट लावायचं. ओके. तर मित्रांनो, जेवढे पण या ठिकाणी मी बीट तुम्हाला प्रोव्हाइड केले सगळ्या ठिकाणी तुम्हाला येऊन फोटोला स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो एकदम सुरुवातीला येऊन जो काही पहिला पार्ट असणार याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पहिल्या पार्टला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो रिप्लेसवरती क्लिक करून आता जे काही फोटो तुम्ही ज्या फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटो फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. असं मित्रांनो जेवढे पण फोटो या ठिकाणी म्हणजे तुम्ही ॲड करणार आहे, जेवढे पण इथे पार्ट आपले ट्रिम झाले त्या सगळ्या पोझिशनला यायचं आणि तुम्हाला जे काही तुम्ही फोटो बनवणार आहे तो एकच फोटो या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे त्याचा एकच फोटो तुम्हाला या प्रकारे असा ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता जेवढे पण बीट वगैरे आहेत ते सगळ्या ठिकाणी मी फोटो आणि इफेक्ट वगैरे लावून घेतो आणि नंतर तुम्हाला जो काही पुढचा पार्ट आहे तो एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता इफेक्ट वगैरे सगळं काही मी ते लावून घेतले. आता मित्रांनो, ज्या काही मुवमेंट वगैरे आपल्याला क्रिएट करायचे ते लक्षपूर्वक बघा, तरच तुमचा एकदम जबरदस्तरित्या व्हिडिओ होऊ शकतोय. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला फोटो जो काही तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल. ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आणि जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी मायनस करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो थोडं पुढे स्क्रोल केल्यानंतर ऑपोसिटीचं ऑप्शन बघायला भेटते. ऑपोसिटीवरती क्लिक करून जे काही ऑपोसिटी दिसते ती 50 वरती तुम्हाला ठेवून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सेम मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला देखील तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी अप्लाय करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा जो काही बीडमधला फोटो आहे आता इथे बघू शकता छोट्या बीटमध्ये फोटो आहे. सिम्पली या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपले जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन लोड झाल्यानंतर इन ॲनिमेशनमधून तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन इथे अप्लाय करायचं आहे. जे काही ड्युरेशन आहे ते एकदम तुम्हाला फुल सेट करायचे. ओके. नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे याला मित्रांनो झूम 2चं ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. ड्युरेशन आहे इथे देखील तुम्हाला फुल ठेवायचे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधून तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती 1.1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो याच फोटोच्या तुम्हाला म्हणजे ज्या फोटोला आता तुम्ही इफेक्ट अप्लाय केला त्याच फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे तर तुम्हाला की फ्रेम एक ॲड करायची आहे आणि लास्टला एक की फ्रेम या ठिकाणी ॲड करायची आहे. बघू शकता इथे लास्टला मी की फ्रेम ॲड करून घेतो आणि लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो असणार याला तुम्हाला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर मित्रांनो बघू शकता की वेगळंसं ॲनिमेशन या ठिकाणी तयार होणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढचे जे काही इफेक्ट आहेत ते कसे प्रकारे अप्लाय करायचे तुम्हाला सांगते, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता मित्रांनो ज्या फोटोला तुम्ही इथे इफेक्ट म्हणजे अप्लाय केलं ना सिम्पली त्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे. इथे एक ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्या फोटोच्या लास्टला एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लास्टला ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता हा जो काही फोटो असणार आहे तुम्हाला ज्या बाजूला घेऊन जायचं आहे त्याच्या अपोजिटला म्हणजे आता तुम्हाला उजव्या बाजूला घेऊन जायचं असेल फोटो तर डाव्या बाजूला थोडंसं इकडे तुम्हाला घालवायचं आहे या प्रकारे. आणि नंतर मित्रांनो तुम्हाला इथे या म्हणजे आपली जे काही दुसरे ॲनिमेशन की फ्रेम तर या ठिकाणी येऊन तुम्हाला हा जो काही फोटो आहे ज्या बाजूला घालवायचा आहे त्या प्रकारे असं सेट करून घ्यायचं. ओके. तर म्हणजे हे एक मित्रांनो ॲनिमेशन या ठिकाणी तयार झाले बघू शकता. सेम मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता इथे जे काही पुढचा फोटो आहे त्याला देखील सिलेक्ट करून इथे की फ्रेम ॲड करायचे आहे. फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. लास्टच्या की फ्रेमवरती येऊन आता मित्रांनो आपला जो काही फोटो असणार आहे तो डाव्या बाजूला तुम्हाला असं घेऊन जायचं. ओके. तर बघू शकता या प्रकारे मी घेऊन गेलो आणि ते थोडंसं पहिली जी काही की फ्रेम आहे यावरती येऊन थोडंसं फोटोला उजव्या बाजूला असं घेऊन जातो. तर मित्रांनो बघू शकता हे जे काही ॲनिमेशन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते ॲनिमेशन एकदम जबरदस्तरित्या क्रिएट झाले. आता मित्रांनो नंतर तुम्हाला पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथे देखील सेम मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधून तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन देऊन ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे. नंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे देखील मित्रांनो सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे. लास्टला की फ्रेम ॲड करून लास्ट की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो याला सिलेक्ट करायचा आहे ॲनिमेशनमधनं इन ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर आता थोडंसं मी पुढे गेलो, एक मिनिट दाखवतो तुम्हाला प्रॉपरलीरित्या.
रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर ड्युरेशन देखील ह्याची फुल ठेवा. नंतर ओकेवरती क्लिक करून त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. इन ॲनिमेशनमधून रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून 0.6वरती याची ड्युरेशन तुम्हाला ठेवायची आहे. आता मित्रांनो आपला जो काही लास्टचा फोटो आहे याला तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन आहे ते 1.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ह्या फोटोची सुरुवातीला यायचं आहे की फ्रेम ॲड करायची आहे. फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून हा जो काही फोटो असणार आहे हा देखील तुम्हाला तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो झूम वगैरे करून घेतल्यानंतर आता आपले जे काही ट्रान्झिशनचा पार्ट होतो तो आपण बघूया. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे ती कुठं द्यायचं आहे बघू शकता. आता आपली जी काही सुरुवातीची आपली मुवमेंट होती ती देखील करायची आपली राहिल्या. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला एकदम सुरुवातीला आल्यानंतर सुरुवातीच्या फोटोला इथे की फ्रेम ॲड करायची आहे. फोटोच्या लास्ट पॉईंटला एक की फ्रेम तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ओके, तर ते स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी की फ्रेम ॲड केल्या. आता मित्रांनो तुम्हाला हा जो काही फोटो आहे तो उजव्या किंवा डाव्या बाजूला असं घेऊन जायचं आहे. ओके, तर प्रॉपर मी ते या डाव्या बाजूला असं घेऊन गेलो आहे. डाव्या बाजूला घेऊन गेल्यानंतर आता लास्टचा जो काही आपलं एंड पॉईंट आहे ते बघू शकता. याला तुम्हाला या प्रकारे असं या बाजूला म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही ज्या साईडला सुरुवातीला केलं त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला असं घेऊन जायचं आहे. म्हणजे की ॲनिमेशन आपल्या फोटोवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो इथे प्रॉपरलीरित्या मी ॲनिमेशन पेस्ट केले. सेम मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे याला सिलेक्ट करून इथे की फ्रेम ॲड करायचे आहे. नंतर मित्रांनो या फोटोच्या एंडिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. आता मित्रांनो ज्या काही पहिल्या फोटोला तुम्ही ॲनिमेशन अप्लाय केलं आहे याच्या अपोजिट तुम्हाला ह्या फोटोला ॲनिमेशन अप्लाय करायचं. ओके, तर सिम्पलरित्या मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती येऊन हा जो काही फोटो आहे हा मी उजव्या बाजूला असं घेऊन जातो. उजव्या बाजूला घेऊन गेल्यानंतर बघू शकता या प्रकारे अपोजिट ॲनिमेशन आले आणि लास्ट पॉईंटवरती येऊन फोटोला थोडंसं ज्या बाजूला न्यायचं त्या बाजूला थोडं जास्त नेतो. ओके, तर प्रॉपरलीरित्या मी बघू शकता मित्रांनो जे काही ॲनिमेशन होतं ते आपलं ॲनिमेशन आपलं व्यवस्थितरित्या एकदम अपोजिट साईडला झालं आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील व्यवस्थितरित्या असं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो आपली जे काही पहिलं ट्रान्झिशन आपल्याला अप्लाय करायचं आहे बघू शकता 9 सेकंदवरती जे काही आपलं इथे स्प्लिट आहे या स्प्लिटवरती तुम्हाला यायचं आहे. इथे जे काही ट्रान्झिशन दिसतं या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. आपली जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन लोड झाल्यानंतर आता मित्रांनो इथे एक ॲनिमेशन तुम्हाला ट्रान्झिशन एक बघायला भेटेल ब्लॅक फेड नावाचं. तर मित्रांनो ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्येच तुम्हाला इथे बघू शकता ब्लॅक फेड नावाचं जे काही ट्रान्झिशन होतं ते ट्रान्झिशन या ठिकाणी बघायला भेटते. सिम्पली हे ट्रान्झिशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो आपलं जे काही दुसरं ट्रान्झिशन आपल्याला अप्लाय करायचं आहे ते बघू शकता. आपली जे काही 18 सेकंदवरची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला ब्लेंचचे जे लाईट इफेक्टमध्ये ब्लेंचच्या नावाचं ट्रान्झिशन बघायला भेटते. सिम्पली हे ट्रान्झिशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला देखील सेम तुम्हाला ब्लेंच म्हणजे इथे जे काही फोटो आहेत त्याच्या पुढच्या डायरेक्ट त्याला देखील ब्लेंचचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील ब्लेंच. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो फक्त तुम्हाला इथे पुल आउटसाईड ट्रान्झिशन द्यायचं. ओके, पुल आउटसाईड ट्रान्झिशन दिल्यानंतर त्याच्या पुढचे जे काही 2 फोटो आहे म्हणजे 2 ट्रान्झिशन आहे या दोन्हीला देखील तुम्हाला ब्लेंचचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. आणि लास्टला तुम्हाला ट्रान्झिशन द्यायची काही गरज नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ब्लेंचचं ट्रान्झिशन देऊ शकताय. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला ट्रान्झिशन वगैरे सगळा पार्ट कळाला आहे. आता मित्रांनो ज्या काही लिरिक्स आहेत त्या लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला बघू शकताय जसं तुम्ही ॲड ओव्हरलेवरती क्लिक केलं तर मी आपल्या मटेरियलमध्ये जे काही लिरिक्स वगैरे आहेत ते सगळ्या लिरिक्सचे तुम्हाला या ठिकाणी या प्रकारच्या अशा PNG प्रोव्हाइड केलेत. जर मित्रांनो तुमचा फोटो म्हणजे असं ब्लॅकमध्ये असेल तर तुम्ही व्हाईट असं PNG यूज करू शकता. जर तुमचा फोटो व्हाईटमध्ये असेल तर ब्लॅक PNG या ठिकाणी यूज करू शकता. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी मी ते व्हाईट PNG यूज करणार आहे. तर सिम्पलरित्या आपली जी काही पहिली PNG तर या पहिल्या PNGला तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्या ॲडवरती क्लिक करून आता मित्रांनो ही जी काही PNG आपली आहे ते ॲड झाल्या. मी ऑलरेडी सगळं काय ॲड करून तुम्हाला दाखवले. तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता. या ज्या काही PNG आहेत ज्या प्रकारे डायलॉग आहे तुम्हाला लावायला येते त्या ज्या प्रकारे डायलॉग आहे त्या प्रकारे सगळ्या PNG तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. PNGला लावून घेतल्यानंतर सिम्पली एक PNGला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशनमधनं आता मित्रांनो इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला फेड इनचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन आहे ती 0.5 सेकंदवरती ठेवायची ना. आउट ॲनिमेशनमध्ये इथे देखील तुम्हाला 0.5 वरती ड्युरेशन याची तुम्हाला ठेवायचे आहे. आता मित्रांनो जेवढे पण PNG या ठिकाणी तुम्हाला ॲड केले ते सगळ्या PNGला तुम्हाला या प्रकारे फेड इन आउटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आता मित्रांनो बघू शकता या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघू शकता. जिथे आपले डायलॉग संपतात हे बरोबर त्या पोझिशनला यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुमचे जे काही टेक्स्ट असेल त्या तुम्हाला ज्या काही 2 म्हणजे इमोजी पाहिजेत त्या इमोजी तुम्ही इथे ॲड करून घ्या. इमोजीला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला स्टाईलवरती क्लिक करायचं आहे. स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे एक स्पेसिंगचं ऑप्शन बघायला भेटतो. सिम्पली स्पेसिंगवरती क्लिक करा आणि ती कॅरेक्टरचं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल. जे काही नॉर्मल असते ती व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे थोडीशी जी स्पेसिंग असणार आहे ती कमी करून घ्या. तुम्हाला मी दाखवतो याचं एक्झाम्पल काय आहे. तर बघू शकता आता जे काही ते थोडंसं पुढं आल्यानंतर आपले जे काही स्पेसिंग वगैरे आहे ती व्यवस्थितरित्या जर सेट नसलं तर कसं दिसतंय बघू शकता. जो जास्त स्पेस दिसतोय तर मित्रांनो प्रॉपर याला असं सेट करून घ्या. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपले जे काही ॲनिमेशनचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे या ठिकाणी.
तर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून लेझर कट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आणि जे काही ड्युरेशन आहे ती जास्त तुम्हाला ठेवायची नाही. ते तुम्हाला ड्युरेशन दिसते, आम्ही कितीवरती सेट केलं दाखवतो तुम्हाला, 3.8 वरती ठेवल्या. तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर बघू शकता ह्याची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत वाढवायची आहे आणि ड्युरेशनला लास्टपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला ॲड ऑडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे. जो बीट मार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला दिलता तोच व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. आता सिम्पलरित्यावरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला